आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये ब्रिटनला मागे टाकत भारतानं मिळवलेल्या 5व्या क्रमांकाबाबत. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये भारतानं पहिल्या 5 देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. ब्रिटनला मागे टाकत भारतानं हा मान मिळवला. भारतीय अर्थव्यवस्थेनं 2021च्या शेवटच्या 3 महिन्यांमध्ये ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेहून सरस कामगिरी केली आहे. 1947 साली ब्रिटनच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय नाजूक होती. भारताच्या अर्थव्यवस्थेत टाचणीही निर्माण होत नाही असं म्हटलं जात होतं. पोलाद उत्पादनासारखे काही व्यवसाय आणि थोडेच कारखानदार उद्योजक त्यावेळी भारतात होते. 80% अधिक जनता निरक्षर होती आणि तेवढाच कामगार वर्ग हा शेतीवर आधारित काम करत होता. आणि तरीही आपण अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नव्हतो. तिथून सुरुवात करत आपल्या स्वातंत्र्याच्या नुकत्याच साजऱ्या झालेल्या अमृत महोत्सवी वर्षानंतर काहीच दिवसात जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 5वा क्रमांक मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. गेल्या 75 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं केलेली ही प्रगती म्हणूनच लक्षणीय मानली पाहिजे. एका देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी करणं हे स्वाभाविक आहे. गेल्या 3 शतकात अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे निकष आणि त्यातून सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात पडणारा फरक यांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे मार्ग प्रसिद्ध झाले. आपण एकंदर GDPमध्ये ब्रिटनला मागे टाकलं, परंतु दरडोई उत्पन्नामध्ये भारत इतर विकसित देशांच्या तुलनेत मागे आहे, याकडे काही अभ्यासक लक्ष वेधत आहेत. दरडोई उत्पन्नाचा विचार करता भारताचा क्रमांक 142 आहे, तर चलनाच्या क्रयक्षमतेच्या आधारावर भारताचा क्रमांक 125 आहे. भारताची लोकसंख्या विशाल आहे आणि त्या लोकसंख्येचा विचार करता अर्थात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार हा मोठा आहे, यात विशेष ते काय असाही प्रश्न केला जातोय. सकल घरेलू उत्पादन म्हणजे GDP हा निकष अर्थव्यवस्थांचा आकार मोजण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा निकष मानला जातो. याच निकषावर भारतानं ब्रिटनला मागे टाकलं आहे. परंतु हा निकष हा एकमेव निकष आहे असं नाही. 2 देशांमध्ये तुलना करण्याकरता इतरही काही निकष वापरले जातात. याविषयी अधिक चर्चा करताना अर्थक्षेत्राचे अभ्यासक शशांक लखोटे म्हणाले, एकेकाळी इंग्रजांची वसाहत असलेल्या भारताने त्याच इंग्रजांना मागे टाकत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा पार केला. आणि विशेष म्हणजे भारताने हे यश त्याच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संपादित केलं, हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. आता ही जी आर्थिक तुलना आहे ही आर्थिक वृद्धीच्या आधारे झालेली तुलना आहे, म्हणजेच GDPच्या आधारे झालेली तुलना आहे. तर GDP म्हणजे काय? तर GDP म्हणजे त्या देशाच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत ज्या काही वस्तू आणि सेवा या बनवल्या जातात, त्यांचा निर्माण केला जातो, त्या वस्तूंचं आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजेच त्या देशाचा GDP आहे. इथे भारताने इंग्लंडला मागे टाकलेलं आपल्याला दिसतं. मात्र थोडंसं पुढे जाऊन किंवा थोडंसं अधिक खोलात शिरून जर आपण विचार केला तर दरडोई उत्पन्न ही संकल्पना आपल्या लक्षात येते. तर दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर त्या देशाच्या GDPला आपण त्या देशाच्या लोकसंख्येने भागलं तर आपल्याला जो मिळतं ते म्हणजे दरडोई उत्पन्न. इथे मात्र इंग्लंड भारताच्या बराच पुढे आहे हे आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण म्हणजे भारताची जी लोकसंख्या आहे ती इंग्लंडच्या तुलनेने खूप जास्त असलेली लोकसंख्या आहे. आता GDP असेल किंवा दरडोई उत्पन्न असेल, या ज्या संकल्पना आहेत त्या आर्थिक वृद्धी मोजणाऱ्या संकल्पना आहेत. मात्र मागील काही काळांपासून, विशेषतः 1980च्या दशकापासून 1990च्या दशकापासून संपूर्ण जगाने विकास हे एक जे सामूहिक आपल्याला जे लक्ष्य आहे ते गृहीत धरलेलं आहे. आणि त्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने काही निर्देशांक देखील आपण विकसित केलेले आपल्याला दिसतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने सुरू केलेला हा मानव विकास निर्देशांक किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. या विकासामध्ये आपण फक्त आर्थिक वृद्धी एवढंच लक्षात न घेता त्या देशात असलेल्या शिक्षणाच्या सोयी, त्या देशात असलेल्या आरोग्याच्या सोयीसुविधा आणि त्या देशातील लोकांचं एकंदरीतच जे जीवनमान आहे किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो, या सर्व गोष्टींचा एक समग्रपणे आपल्याला तिकडे विचार केलेला दिसतो. आणि या निर्देशांकाचा जर आपण विचार केला, इथे मात्र भारत आपल्याला इतर विकसित देशांच्या तुलनेने किंवा
इतर जे विकसनशील देश आहेत त्यांच्या देशांच्या तुलनेने थोडासा मागे असलेला दिसतो. आकड्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मागील वर्षी म्हणजे साधारण 2021 साली भारताचा जगात या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक हा साधारण 130वा एवढा कमी होता. ही निश्चितच एक लक्ष देण्यासारखी बाब आहे. त्यानंतर दुसरा निर्देशांक जो कायम चर्चिला जातो तो म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स. ही संकल्पना भूतानच्या राजांनी दिलेली संकल्पना आहे. तर त्यामध्ये देशाचा आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी किती आहे यापेक्षा त्या देशातील लोक किती समाधानी किती आनंदी आहेत याचं जे परिमाण आहे ते काढण्याचा प्रयत्न केला जातो. याची जी मूल्य आहे ते काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि या मूल्यामध्ये देखील भारत आपल्याला विकसित देशांपेक्षा थोडासा मागे राहिलेला आपल्याला दिसतो. भारत निश्चितच मागच्या काही वर्षांपासून निश्चितच यामध्ये भारताने प्रगती केलेली आपल्याला दिसते. शिक्षणाच्या सोयी असतील, आरोग्याच्या सोयीसुविधा असतील किंवा एकंदरीत जीवनमान जे असेल त्याच्यामध्ये भारत निश्चितच प्रगती करत आहे आणि ही प्रगती करताना जी आर्थिक वृद्धी आहे ती अतिशय महत्त्वाची असते आणि त्या बाबतीत भारत खूप जोमाने आपल्याला पुढे जाताना दिसतोय. ही एक निश्चितच आशादायक चित्र आपल्याला म्हणावं लागेल. अवघ्या 75 वर्षात जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था होणं हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. विज्ञान तंत्रज्ञानातली प्रगती, उद्योजकतेचा विकास आणि अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोन यांच्या आधारावर भारत ही प्रगती करू शकला. वाढत्या मध्यमवर्गामुळे आपली क्रयशक्ती वाढती आहे. आपली लोकसंख्या ही जगाच्या दृष्टीनं आकर्षक बाजारपेठ बनली आहे. मुक्त आर्थिक धोरणामुळे अर्थव्यवस्थेच्या शृंखला तुटल्या आहेत. गेल्या काही दशकांमधील सरकारी धोरण सातत्य यांच्यामुळे भारताला हा पल्ला गाठता आला. मूडीज या जागतिक पतमानांकन संस्थेनं सुद्धा देशांतर्गत स्थिर वित्तपुरवठ्याचं, सरकारला पाठबळ आणि उच्च वाढीची क्षमता असलेली मोठी आणि वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था हे भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन केलं आहे. यंदाच्या वर्षी वार्षिक तुलनेनुसार भारतीय अर्थव्यवस्था ही 13.5% वाढत असल्याची माहिती भारत सरकारनं दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं व्यक्त केलेल्या शक्यतेपेक्षा ही वाढ कमी असली तरी इतर विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांशी तुलना करता ही सर्वाधिक वाढ आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील वाढती आव्हानं, उच्च चलनवाढ आणि कठोर पतधोरण या बाह्य प्रतिकूलतेतून भारताची अर्थव्यवस्था रुळावरून घसरण्याची शक्यता दिसून येत नाही अशी ग्वाही सुद्धा मोडीजनं दिली आहे. यावर चर्चा करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेने एका अर्थाने काट टाकली असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा ब्रिटनला मागे टाकून आपण आता 5व्या क्रमांकावर गेलेलो आहेत. ही एक खरंच महत्त्वाची घटना आहे आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच सेंट्रल बँकांनी म्हणजे मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जो आपला वित्तीय तूट वाढवली होती आणि लोककल्याणार्थ पैसे खर्च केले होते, त्या पार्श्वभूमीवरती प्रचंड वेगाने महागाई वाढली आणि एकूणच सर्व उत्पादनाला खीळ बसली होती आणि भारत मला वाटतं त्यामध्ये असा एकमेव अपवाद असावा की जिकडे आपण ज्याला कन्झम्पशन इकॉनॉमी म्हणतो त्या हिशोबाने आपण पुढे जात आहोत. अर्थात त्याच जोडीला सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक पण केली आणि जास्तीत जास्त प्रायव्हेट सेक्टरमधून गुंतवणूक कशी होईल ह्याचे पण प्रयत्न तसेच चालू आहेत. आणि आपण जरी बघितलं की एकूणच भारतीय अर्थव्यवस्था तर 5व्या क्रमांकावर आली आहे तरी त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्न जे आहे त्यामध्ये आपण बरेच मागे आहोत. म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न साधारण $2,500 इतकं आहे. ते ब्रिटनच्या म्हणजे त्यांचं $47,000 आहे. अर्थात त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात जी पुढे जाते तर त्यांच्याकडे सुद्धा तेवढीच लोकसंख्या आहे. तर एकूणच आपलं जे उत्पन्न आहे ते गरिबी रेषेच्या वरती आणून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून कसं घ्यायचं याचा पण सरकारला मोठ्या प्रमाणात पावलं उचलावी लागतील. हे सगळं होत असताना जर आपण ह्या दुसरी तिमाही बघितली तर साधारण 15% अर्थव्यवस्था वाढेल असा अंदाज होता सरकारचा, पण प्रत्यक्षात 13.5%नीच वाढली. आणि तरी काही खटकण्यासारखी गोष्ट नसली तरी अजून सुधारणेला व्हावे एवढं मात्र नक्कीच. आणि त्याचप्रमाणे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा 2029 साली भारताची अर्थव्यवस्था ही 3ऱ्या क्रमांकावर यायची शक्यता आहे. तेव्हा बलाढ्य जपान आणि जर्मनी या 2 राष्ट्रांना आपण मागे टाकू अशी अपेक्षा आहे. आणि ह्यासाठी अर्थातच मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरची गुंतवणूक पण तेवढीच महत्त्वाची असेल जितकी सरकार करेल. आणि जर रेटिंग एजन्सीचा विचार केला तर ज्या रेटिंग एजन्सीज देशाचं एकूणच मानांकन ठरवतात त्यात मूडीजनी सध्या तरी
कुठलेही बाहेरचे घटक प्रतिकूल असले तरी भारताला कुठलाही धोका नाही असं स्पष्ट मत व्यक्त केले आणि आपलं रेटिंग शाबूत ठेवले. अर्थात आपली जी अर्थव्यवस्था एकूणच ह्या वर्षात 60% वाढायची शक्यता आहे. काही 7.5चे, काही 6.5चे असे अंदाज वर्तवत आहेत, पण निदान 60% वाढेल एवढं नक्की. आणि एवढी मोठी अर्थव्यवस्था जेव्हा 60% वाढते तेव्हा ती नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ह्या पुढे आपण जर विचार केला तर सरकारला ज्या योजनांचा वापर करावा लागेल त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार कसा निर्माण होईल आणि त्यासाठी मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रेल्वे असेल, या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते आणि तीच गुंतवणूक अशीच सरकारला पुढे न्यावी लागेल. एकच इथे मला उल्लेख करावा लागेल की जी PLI स्कीम भारताने आणली, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, म्हणजे उत्पादनतेवर, क्षमतेवर, तुमच्या उत्पादनाच्या क्षमतेपेक्षा तुम्ही जेव्हा उत्पन्न करता उत्पादन तेव्हा तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतात सरकारकडून. तर वेगवेगळे क्षेत्र याच्यामध्ये ॲड केले. अर्थात सगळ्यात मोठं आपण बघतोय की आपण मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रामध्ये आता आत्मनिर्भर होत आहोत. वेगवेगळ्या कंपन्या भारतातल्या ह्या आपली अस्त्र जी लागतात, म्हणजे मला वाटतं ब्रह्मास्त्र सोडलं तर बरीच क्षेपणास्त्र आता आपण ब्राह्मोसच्या शिवाय बरीच क्षेपणास्त्र आता आपण तयार करत आहोत. त्याशिवाय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अजून मोठ्या प्रमाणात उभारी घेईल यात काहीच शंका नाही. श्रोते हो, अर्थव्यवस्थेत होणारी वृद्धी ही भारतीयांच्या जीवनमानात होणाऱ्या बदलांचं प्रतीक मानली जाते. आपण जर 10%हून अधिक वाढीची सलग वर्ष प्राप्त करू शकलो तर भारतीयांच्या जीवनमानात कमालीच्या वेगानं सुधारणा होऊ शकेल. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार हा केवळ आकडा म्हणून महत्त्वाचा नव्हे, तर आर्थिक ताकद आणि सॉफ्ट पॉवर या दोन्ही दृष्टिकोनातून ते एक महत्त्वाचं सामर्थ्य आहे. भारत जगाला सेवा पुरवठा करणारा एक महत्त्वाचा देश आहे. तसंच तो जगाचं उत्पादन क्षेत्रसुद्धा बनावा याकरता आपण प्रयत्न करत आहोत. जगाची फार्मसी असं भारताचं वर्णन केलं जात आहेच, पण उत्पादनाच्या इतर क्षेत्रात अशी कामगिरी करून दाखवण्यासाठी आपली धोरणं आखली जात आहेत. जागतिक पातळीवर आपलं इच्छित स्थान प्राप्त करण्यासाठी आणि त्या स्थानाचा वापर करून विश्वकल्याणाचं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आपण झटत आहोत. आजवर भारत आपल्या विजिगीषू वृत्तीनं संकटातही संधी निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. आर्थिक सुधारणांचा सातत्यपूर्ण कार्यक्रम राबवत आपण हे कायमच सिद्ध केलेलं आहे. जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हा महत्त्वाचा टप्पा असला तरी परिपूर्ण प्रवास नाही, अजून सर्वोत्तम ते व्हायचं आहे याची सरकारला जाणीव आहेच. परंतु मार्गक्रमण योग्य दिशेनं चालू आहे याची ग्वाही या निमित्तानं मिळाली आहे. समृद्ध अर्थव्यवस्थेचा आपला प्रवास लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशीच तुम्हा आम्हा सगळ्यांची इच्छा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन विनोद देशपांडे, निवेदन सोनाली काकडे.